नाना पटोलेंचं एका दिवसाकरता निलंबन करण्यात आलेलं आहे। पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेल्यानं विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली। अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अयोग्य आहे। नाना पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी आहे। सरकार शेतकऱ्यांना अपमानित करतंय। लोणीकर कोकाटेंवर कारवाई होईपर्यंत रोज प्रश्न मांडणार, शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधान भवनात एल्गार करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावातील एका शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या भल्याकरता लोटांगण घातलंय। शेतकरी राजाची कर्जातून मुक्तता व्हावी असं साकडं त्यानं घातलंय। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला। नारायण राणेंची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते। राणे नेहमी वाईटच बोलतात अशी टीका भास्कर जाधवांनी केली। विरोधी पक्षनेते पदाकरता मवियाकडून माझं नाव देण्यात आलं, मात्र 4 वेळा अध्यक्षांना भेटूनही विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय झालेला नाही। विधानसभा अध्यक्ष आणि सरकारनं हा निर्णय घ्यावा असं भास्कर जाधव म्हणाले। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी भास्कर जाधवांवर टीका केली। नाराजी दाखवत पद घ्यायची जाधवांची खेळी आहे असं योगेश कदम म्हणाले। विसरभोळा कारभार, गजनी सरकार असा बॅनर हातात घेत रोहित पवारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं। विविध आश्वासनांचा सरकारला विसर पडलेला आहे असा आरोप करत रोहित पवारांनी सरकारचा निषेध केला। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींसह 20 प्रमुख नेत्यांना नोटीस बजावण्यात आली। वरळीच्या NSCI डोममध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे। मनसे नेते आणि शिवसेना उबाठाचे नेते सभास्थळाची पाहणी करणार आहेत। 5 तारखेला सकाळच्या वेळेत सभा होणार असून सभेत दोन्ही ठाकरे बंधू भाषण करणार आहेत। कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयाबाहेर ठाकरे गटानं बॅनरबाजी केली। ठाकरे हे केवळ नाव नाही तर ती ताकद आहे जी सरकारलाही झुकवते अशा आशयाचे बॅनर्स लावत सरकारवर हल्लाबोल करण्यात आला। तर या बॅनरवर हातमिळवणी करतानाचे फोटोही झळकलेत। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला। यावेळी शेतकऱ्यांनी सोलापूर बार्शी महामार्ग रोखून धरला। शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीकरता बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मोहोळ ते पंढरपूर हा माऊलींचा पालखी मार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी वाहतूकही ठप्प झाली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीकरता सांगलीतही सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या। जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यानं आंदोलन करण्यास मनाई करणाऱ्या नोटिसा बजावण्यात आल्या। इंदापुरात अपक्ष विधानसभेकरता लढलेले प्रवीण माने भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होईल। आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली। संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली होती। या संदर्भात पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। चंद्रपूर शहरात पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या दरम्यान पवार गटाला चंद्रपुरात मोठा धक्का मानला जातोय। नाशिकमध्ये शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत। येत्या 2 दिवसात गणेश गीते आणि समर्थकांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते।
पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। खेड चाकण परिसरातील अनेक सरपंच उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 20 संचालक पदाकरता निवडणूक पार पडली। सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली। यात सहकार पॅनलचे 11 तर परिवर्तन पॅनलचे 9 संचालक निवडून आले। त्यामुळे या निवडणुकीत सहकार पॅनलनं मुसंडी मारत जिल्हा बँकेवर वर्चस्व स्थापन केलं। त्र्यंबकेश्वर स्थळाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट करत ही माहिती दिली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। शिर्डीत भाविकांची प्रसाद हार फुल खरेदी करताना होणारी लूट थांबवण्याकरता शिर्डी नगरपालिकेनं सगळ्यांना विक्री होणाऱ्या मालाचं दरपत्रक लावणं बंधनकारक केलेलं आहे। येत्या 15 जुलैपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार असून व्यावसायिकांनी निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। नाशिकमधून सुरू असलेल्या विमानसेवेला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळतोय। मे महिन्यात प्रवाशांमध्ये 42% वाढ झाली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानसेवेला अजून उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्याभरात मोठा विरोध होतोय। आज परभणी जिल्ह्यातील पोखर्णी, पिंगळी, पूर्णा हद्दीतील सुरवाडी इथं शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याकरता शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। 3 ते 4 ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये पवार गटानं रास्ता रोको आंदोलन केलं। महामार्गावरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 108 ही रुग्णसेवा ठप्प झाली आहे। जिल्ह्यातील रुग्णवाहिकांच्या चालकांनी बेमुदत संप पुकारलाय। त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर त्याचा परिणाम जाणवतो आहे। ही सिंधुदुर्गातली बातमी आहे वसईतून। वसई विरार परिसरातील नागरिकांना गेल्या 8 दिवसांपासून विजेचा लपंडाव बघावा लागतोय। दर 1-1.5 तासांनी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक हैराण झाले, तर व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगावचा चोपड्यामध्ये कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कृषी दिनानिमित्त शेती अवजारांसह मिरवणूक काढण्यात आली। उच्च शिक्षित तरुणानं मुंबईतील IT कंपनीतील नोकरी सोडत गावातील खडकाळ माळरानावर शेती करण्याचा मार्ग निवडला। या तरुणानं या माळरानावर डाळिंबाची बाग उभारून त्याच्या शेतातील डाळिंब थेट बांगलादेशात पोहोचवलं। संत श्रेष्ठ मुक्ताईच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालंय। बार्शी तालुक्यात प्रशासनाकडून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। 5 जूनपासून मुक्ताबाईंची पालखी 25 दिवसांनंतर सोलापुरात दाखल झाली। मालवणातील देवली या गावातील एका घरात 3 पायांच्या कोंबडीच्या पिलाचा जन्म झालाय। या 3 पायाच्या कोंबडीच्या पिलाला पाहण्याकरता ग्रामस्थांनी गर्दी केली। बेपत्ता झालेल्या महिलांचा तपास लागत नसल्यानं पुण्यातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केलं। काही दिवसांपूर्वीच पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतून एक महिला बेपत्ता झाली होती। तिचा अद्यापही शोध लागलेला नाही। साई मंदिरात आणि भक्तांच्या सुरक्षेकरता एजन्सीमार्फत नेमण्यात आलेल्या माजी सैनिकांमध्ये अनेक जण बोगस सैनिक असल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी सैनिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर अनेकांनी आपली कागदपत्र सादर केलेली नाहीत। लोणावळ्यामध्ये पर्यटकांची संख्या आणि वाहनं वाढू लागली आहे। लोणावळा ते भुशी धरण मार्गावर पर्यटक रस्त्यावर वाहनं लावून सेल्फी घेत असल्यानं वाहतूक कोंडी होते। त्यामुळे सहारा पुलाच्या समोरील 3 छोट्या धबधब्याच्या समोर वाहनं उभी करण्यात पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे। नागपुरातील स्कूल बससह खासगी बस चालक बेमुदत संपावर जाणार आहेत। त्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। यासोबतच आधी झालेल्या कारवाईवरील दंड माफ करणे तसंच वाहनांवर क्लीनर असणे बंधनकारक केल्याचा निर्णय मागे घ्या, अशी ही मागणी बस चालकांकडून करण्यात येते।
श्रीगोंदा तालुक्यातील निंपी या गावात सुरू असलेल्या अनधिकृत पोल्ट्री व्यवसायाविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय। खासदार निलेश लंकेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचं अनुदान न मिळाल्यानं केंद्र चालक अडचणीत आलेत। गेल्या 3 महिन्यांपासून शासनाकडे शिवभोजन केंद्राचं अनुदान थकलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्यासह प्रलंबित भातपीक विम्याची रक्कम द्या अशी मागणी उबाठाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तर 11वीचे वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासह पीक विमा तात्काळ देण्याच्या मागणीकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। स्थानिक स्मशानभूमीत अन्नत्याग समाधी आंदोलन करण्यात आलं। तणनाशकाच्या फवारणीमुळे तब्बल 8 एकरातील कोवळं सोयाबीनचं पीक करपून गेलं। शेतपिकातील गवतांऐवजी उभं पीक सुकून गेलं। लागवड खर्चासह शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं। औषध दुकानांसह कंपन्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कोंबडीची शिकार करण्याच्या नादात शेतातून बिबट्या थेट अंगणात शिरला। यावेळी अंगणात कपडे सुकवत असलेल्या महिलेनं आरडाओरडा केला। धांदल उडालेल्या बिबट्यानं धूम ठोकली। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला। विद्यापीठात उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंकरता सगळ्या सुविधा युक्त स्पोर्ट्स सेंटर बनवण्याचं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिलं आहे। आंबेगाव तालुक्यातील मनसर इथल्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आलाय। अंत्यविधी झालेल्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, कोहळे, हळदी, कुंकू, टाचण्या अशा जादूटोण्याच्या वस्तू आढळून आलेल्या आहेत। जळलेल्या अवस्थेत त्या आढळून आल्या, त्यामुळे वातावरण तापलंय। आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील जांभोरी तळेघर रस्ता मुसळधार पावसामुळे खचलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्यात। अपघाताची शक्यता वाढल्यानं तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पावसाळ्यात चिखलदऱ्यामध्ये होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेत पर्यटकांच्या सुरक्षेकरता अतिरिक्त पोलीस पाठवण्यात येणार आहेत, असा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी या तालुक्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजचा एक दरवाजा उघडण्यात आलाय। टप्प्याटप्प्यानं सगळे दरवाजे उघडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय।